कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक तरुण मोठ्या आशेने शेतीकडे वळताना दिसतात। नव्याने शेतीत उतरणारी तरुणाई ऊसाऐवजी भाजीपाल्यासारख्या कमी कालावधीत जास्त नफा देणाऱ्या पिकांची निवड करते। रणजित घाटगे हा कोंडिग्रेचा तरुण शेतकरी त्यापैकीच एक। त्याने आपल्या पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत 1 एकरांवर ढेबू मिरचीची लागण केली। सध्या रणजित घाटगेंच्या मिरचीची काढणी सुरू असून त्यातून त्यांना 3 लाखांचा नफा अपेक्षित आहे। रणजित घाटगेंचं मूळ गाव शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर असून त्यांची कोडिंग्रे या गावी 6 एकर शेती आहे। वडील धान्य व्यापारी असल्याने शेतीत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही। त्यामुळे ही जबाबदारी रणजित यांनी स्वीकारली आणि शिक्षणाला रामराम करत शेतीची इनिंग सुरू केली। रणजितच्या मते ऊस हे पीक शेतात खूप दिवस राहतं। त्याचबरोबर त्यातून मिळणारे उत्पन्न आणि नफ्याचं प्रमाण हे भाजीपाला पिकांपेक्षा खूप कमी आहे। त्यामुळेच त्यानं ऊस शेतीऐवजी मल्चिंग पेपरवर ढब्बू मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला। बीकॉम मधून अर्धवट सोडून इथं शेतीमध्ये शेती करण्यासाठी आलेलो आहे आणि याला पर्याय जो आपण आता ऊसासाठी जो खर्च करतो त्याला पर्याय म्हणून आपण हा ढबूचा जो प्लॉट आहे हा पाण्याची टंचाई आमच्या इथं भरपूर असल्यामुळे इथं मल्चिंग पेपरवरती आपण ढबूचा प्लॉट केलेला आहे। सर्वसाधारण जर बघायला गेलं तर ऊस हे पीक जवळजवळ 16 महिने आपल्या शेतामध्ये असते आणि त्याचा उत्पादन खर्च पण जास्त आहे आणि ऊस जो आहे तो लवकर तुटला जात नाही आणि पाणी पण आपल्याकडे पाण्याची पण कमतरता आहे। त्यामुळे आम्हाला म्हणावं तसा ॲव्हरेज पडत नाही ऊसाला आणि या ऊस शेतीतून पर्याय म्हणून ढबूकडे जे आपण भाजीपाला पीक आहे कमीत कमी वेळेत खर्च होऊ दे पण कमीत कमी वेळेत आपल्याला त्या पिकापासून उत्पादन जादा मिळते। रणजित यांनी 6 फेब्रुवारीला ढब्बू मिरचीची लागवड केली। त्यासाठी त्यांनी ऊस तुटून गेल्यानंतर जमिनीची योग्य ती पूर्व मशागत करून घेतली। जमीन तयार झाल्यानंतर 4.5 फुटांचे बेड तयार करून घेतले। त्यामध्ये एकात्मिक पद्धतीने खतांचा वापर करून ड्रिप टाकून घेतला। त्यानंतर बेडवर इंद्रा जातीच्या रोपांची लागवड केली। एकूण 24 बेडवर 12,000 रोपांची लागवड केली। रोप लागवडीनंतर योग्य प्रकारे नियोजन केल्यानं अपेक्षेप्रमाणे 45 दिवसांनी मिरची काढणीला सुरुवात झाली आहे। पहिला सुरुवातीला आपण मशागत जी केलेली आहे ती सगळ्यात पहिला रोटर मारून घेतलेला आहे। ऊस गेल्यानंतर रोटर मारून घेतलेला आहे, त्यानंतर परत पलटी मारली आहे, मग नंतर आडवा उभा रोटर मारून 4.5 फुटाचे जे बेड सोडल्यात एकरी आपल्याला जवळजवळ 28 बेड तयार झाले। सेंद्रिय खताची पण त्याला जोड दिलेली आहे आणि ड्रीपमधनं जे आता आपण खतं सोडतोय ती दर 3 दिवसाच्या आडानं असं सोडलेली जातात। त्यामध्ये 13-40-13 3 किलो आणि 0050 2 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो या हिशोबाने आपण आठवड्यातून 3 वेळा खतं सोडतोय। मुळातच या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे। त्यामुळे ऊस शेतीऐवजी पर्यायी पीक म्हणून कमीत कमी पाण्यावर आणि कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देणारे ढब्बू मिरची हे पीक रोग आणि किडीला मात्र लवकर बळी पडतं। त्यामुळेच प्रामुख्याने फळ खाणारी अळी आणि व्हायरसमुळे जास्त नुकसान होतं। व्हायरसचा प्रसार पांढऱ्या माशींमुळे जास्त होत असून या सर्वांच्या नियंत्रणासाठी योग्य ती जबाबदारी रणजितने घेतली आहे। त्यासाठी त्यानं रासायनिक तसंच जैविक औषधांच्या वेळच्या वेळी फवारण्या घेण्याचं नियोजन केलंय। या पिकाला व्हायरसचं प्रमाण थोडं जास्त आहे। पांढरी माशी जी आहे त्याच्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि फळ खाणारी अळी याच्यासाठी फवारण्या घ्यायला लागतात। 8 दिवसाच्या अंतरानं आलटून पालटून जैविक रासायनिक अशा फवारण्या आपल्याला कृषी विभागाकडून जे औषधं मिळालेले आहेत जैविकमध्ये त्याच्या फवारण्या आम्ही घेतो। 8 दिवसाच्या अंतरानं त्याची फवारणी आलटून पालटून केली जाते। पाण्याची कमतरता आमच्या भागाला इथं जास्त असल्यामुळे ऊस पीक आपण निवडलं नाही। यासाठी भाजीपाला ढबू जो पीक निवडलेला आहे त्याला सुरुवातीलाच मल्चिंग पेपर ज्यावेळी आपण घालतोय त्याच्या अगोदरच लॅटरल पाईप आतमध्ये ड्रिपची टाकलेली आहे। सुरुवातीला ज्यावेळी लहान होती झाडं त्यावेळी आम्ही एक दिवस आड ह्या हिशोबानं पाणी सोडत होतो 1 तासभर आणि आता जे फळधारणा झाडाला झालेली आहे त्या हिशोबानं आम्ही विद्राव खतं सोडण्यासाठी पण रोजच्या रोज चालू करायला लागतं आणि रोज 1 तास आपण पाणी देतो। घाटगेंना मशागतीसाठी 8,000, मल्चिंगसाठी 18,000, खतांसाठी 10,000, रोपांसाठी 24,000, मजुरीसाठी 30,000, इतर खतांसाठी 15,000 आणि औषधांसाठी 40,000 असा एकूण 1.5 लाख रुपये खर्च आला। यापासून 25 ते 30 टन उत्पादन त्यांना अपेक्षित आहे। तसंच त्यांना 4.5 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे तर खर्च वगळता 3 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। एका एकरातून त्यांना ऊसाच्या तुलनेत अवघ्या 5 ते 6 महिन्यात हा नफा मिळणार आहे। 1 दिवस आडामध्ये इथे लोकलचेच मजूर आहेत सगळे आणि काढणीला आपण तोडा जो करतो तो 500 किलोच्या आसपास एकदा तोडा जो होतो तो 500 किलोच्या आसपास निघतो आणि इथं लोकल मार्केटला जयसिंगपूरला आपलं मार्केट आहे लोकल मार्केटला आपण घाऊकमध्ये देतो
आणि सरासरी एक 500 किलोच्या आसपास माल निघतो. रणजितच्या या नियोजनात त्याला त्याच्या चुलत्यांची मोठी साथ लाभतीये. एकमेकांच्या सल्ल्यानं ते शेती करतात. गेली 15 वर्ष ऊस शेती करणाऱ्या त्यांच्या चुलत्याच्या सल्ल्यानंच सध्या रणजितनं ढब्बू मिरचीचा मळा फुलवलाय. मी गेली 10-15 वर्ष शेतीमध्ये आहे. मी ऊसाबरोबरच फळभाजी ही पिके घेतो. त्यानंतर ऊसाच्या खोडामध्ये मी आंतरपीक वगैरे घेतो. ज्यावेळी रणजित हा शेतीकडे वळा त्यावेळी मी त्याला ऊसाबरोबरच फळभाजी पिके हा घेण्याचा सल्ला दिला मी त्याला. सध्या मार्केटमध्ये ढब्बू मिरचीला मोठी मागणी असून ती मागणी वर्षभर अशीच टिकून राहते. त्यामुळे रणजित प्रमाणे नव्यानं शेतीत येणाऱ्या तरुणांनी पारंपरिक पिकांबरोबरच जोखमीच्या वाटणाऱ्या भाजीपाला शेतीकडे वळल्यास त्यांना चांगला फायदा होणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.